कोल्हापूर सर्किट बेंचचे आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। भूषण गवई कोल्हापुरामध्ये मुक्कामी आलेत। मागील अनेक वर्षांचा कोल्हापूरकरांचा लढा आणि भूषण गवई यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्यानं कोल्हापूरकरांनी त्यांचं जंगी स्वागत केलंय। अखेर कोल्हापूरकरांचं स्वप्न आज पूर्ण होतंय, त्यामुळे सर्वत्र आनंद सुद्धा आहे। कोल्हापूर सर्किट बेंचचं आज उद्घाटन होणार आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते सर्किट बेंचचं आज उद्घाटन केलं जाणार आहे। अनेक वर्षांनी कोल्हापूरकरांनी यासाठी लढा दिलेला होता आणि अखेर आज सर्किट बेंचचं उद्घाटन होत आहे। कोल्हापूरकरांचं अनेक वर्षांचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे। सरन्यायाधीश भूषण गवई हे कोल्हापूरमध्ये मुक्कामी आहेत आणि आज त्यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे। चौदा मे 1974 रोजी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी अग्रलेख लिहून या लढ्याला सुरुवात केली। 27 मार्च 1983 मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती M.N. चांदूरकर यांच्याशी डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी चर्चा केली। 1983 मध्ये औरंगाबाद खंडपीठ झाल्यानंतर कोल्हापूर खंडपीठासाठी चळवळीला आणखी गती मिळाली। 1993 मध्ये कराड इथं भव्य परिषद, डॉक्टर प्रतापसिंह जाधव, पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील हे निमंत्रण। 26 ऑगस्ट 2013 रोजी मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा करून सर्किट बेंच देण्याबाबत विचार करण्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ग्वाही दिली। 3 जानेवारी 2015 रोजी दैनिक पुढारीच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात खंडपीठ स्थापन करण्याची डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आग्रही मागणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने लक्ष घालतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवचन दिलं। 12 मे 2015 रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन केल्याचा ठराव केला, त्यात पुण्याचाही उल्लेख केला। 11 जानेवारी 2017 रोजी साखळी उपोषणस्थळी भेट देऊन डॉक्टर जाधव यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली। 5 एप्रिल 2017 डॉक्टर प्रतापसिंह जाधव आणि प्राध्यापक N.D. पाटील यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। 14 एप्रिल 2018 मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली। फडणवीस यांच्याकडनं 100 कोटींची तरतूद आणि शेंडा पार्क इथल्या 27 एकर जमीन देण्याची घोषणा झाली। 24 डिसेंबर 2018 डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य न्यायमूर्तींना पत्र पाठवण्याची ग्वाही। 19 जानेवारी 2019 रोजी मुख्य न्यायमूर्तींना पाठवलेल्या आणि केवळ कोल्हापूरचाच उल्लेख असलेल्या पत्राची प्रत मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर जाधव यांना पाठवली। 6 मे 2022 रोजी खंडपीठ स्थापन करावं म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना भेटले। 10 एप्रिल 2023 रोजी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणण्याची डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी ग्वाही दिली। 16 फेब्रुवारी 2025 माणिक पाटील सुवेकर यांचं दसरा चौकात बेमुदत उपोषण सुरू झालं। 18 फेब्रुवारी 2025 जिल्हा बार असोसिएशन आणि खंडपीठ कृती समितीच्या वतीनं कोल्हापुरात लक्षवेधी महारॅली निघाली। 1 ऑगस्ट 2025 कोल्हापूर हायकोर्ट सर्किट बेंच स्थापनेची अधिसूचना जारी झाली। दरम्यान कोल्हापुरामध्ये सुरू होणाऱ्या या सर्किट बेंचचं महत्त्व काय आहे ते आपण ग्राफिक्स मधून बघूयात। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं 17 ऑगस्ट 2025 रोजी उद्घाटन। 18 ऑगस्ट 2025 पासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात। जुन्या न्यायालयाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीमध्ये 3 कोर्ट हॉल। शेंडा पार्क इथं 25 एकर जागेत लवकरच भव्य इमारत उभी राहणार। कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 4 न्यायमूर्तींची नेमणूक। न्यायमूर्ती M.S. कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांचं डिव्हिजन बेंच। न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांचं सिंगल बेंच क्रमांक 1। न्यायमूर्ती S.G. चपळगावकर यांचं सिंगल बेंच क्रमांक 2। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधील नागरिकांना याचा फायदा होणार। 6 जिल्ह्यात सुमारे 85 ते 90 हजार खटले प्रलंबित आहेत। हे सर्व खटले कोल्हापूर सर्किट बेंचकडे हस्तांतरित केले जाणार आहेत।
उच्च न्यायालयातील खटल्यांसाठी आता मुंबईला जाण्याची गरज नाही. उच्च न्यायालयावरील ताण कमी होणार तर जलद न्याय सुद्धा मिळणार. प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अधिकची माहिती घेऊयात. शेखर, आज हा सोहळा पार पडणार आहे, कशी तयारी करण्यात आलेली आहे? गौरी, गेल्या अनेक दशकांपासून कोल्हापूरकरांनी यासाठी लढा दिलेला आहे. केवळ कोल्हापूरच नाही तर कोल्हापूरच्या बाजूला असलेल्या सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सगळ्या 5 जिल्ह्यांनी देखील त्याला पाठिंबा दिला होता. एकूण 6 जिल्ह्यांसाठीची ही मागणी 4 ते 5 दशकांपासून सुरू होती. यासाठी सातत्यानं लढा उभा केला तो दैनिक पुढारीनं. दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या माध्यमातून खरं तर यासाठी वेळोवेळी आवाज उठवण्यात आला होता आणि त्यांच्या पाठपुराव्याला देखील हे मोठं यश म्हणावं लागणार आहे. संपूर्ण कोल्हापूरकरांसाठी हा एक आनंदाचा आजचा दिवस असणार आहे. कोल्हापूरच्या प्रगतीच्या दृष्टीनं देखील याकडे पाहिलं जातं. मोठ्या प्रमाणात यासाठी अनेक वकील जे इथे आज या कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत. आज दुपारी हा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे. कोल्हापुरातल्या CPR रुग्णालयाच्या समोरची जुनी न्यायालयाची इमारत होती, त्याच इमारतीला आता नूतनीकरण करून तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी हे सर्किट बेंचचं कामकाज सुरू राहणार आहे. दुपारी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू देत, दोन्ही उपमुख्यमंत्री हे कोल्हापूरमध्ये येणार आहेत आणि एक भव्य दिव्य असा सोहळा जो आहे तो मेरी वेदर ग्राउंडवरती पार पडणार आहे. एक आनंदाचं वातावरण कोल्हापुरात पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितच आहे उद्यापासून खरं तर आज उद्घाटन झाल्यानंतर उद्यापासून प्रत्यक्ष कामकाजाला देखील सुरुवात होणार आहे. एकूण बघितलं तर 85 ते 90 हजार इतक्या केसेस पेंडिंग आहेत आणि याचा प्रत्यक्ष फायदा जो आहे तो आता इथल्या आजूबाजूच्या नागरिकांना होणार आहे. त्यामुळं निश्चितच गेल्या अनेक वर्षांचा लढा पूर्ण झाल्यानंतर ज्या क्षणाची अनेक जण वाट पाहण्यासाठी उत्सुक होते तो क्षण आज आलेला आहे आणि त्याचं उद्घाटन खरं तर होतंय. त्यामुळं निश्चितच प्रत्येक कोल्हापूरकरांच्या मनामध्ये आणि चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतो. नक्कीच शेखर, धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी.